विश्वाक्त संत परमपूजनीय भैय्यूजी महाराजांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आशीर्वादातून आज आपण सामान्य जीवांच्या आणि सामान्य व्यक्तींच्या आभामंडल विस्ताराच्या ज्या साधना आहेत त्या संदर्भातली माहिती त्या जिज्ञेचं समाधान करून घेऊया. वंदे मातरम. आभामंडल ज्याला ऑरा सायन्स म्हणतो त्याला आकर्षण यंत्र म्हटलं जातं आणि प्रभामंडळ पण म्हटलं जातं. भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण प्राचीन संस्कृतीमध्ये काय काय आहे हे फारसं लोकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये माहीत नाही. किंवा बरेच जे प्राचीन संस्कृतीमध्ये भारतीय सभ्यतामध्ये जे काही विद्या किंवा जे विज्ञान किंवा जे कला निर्माण झालेले आहेत ते कालांतर बाहेरच्या लोकांनी शोध घेतले आणि त्यांनी आपल्या आपल्या नावाने ते तथ्य समोर आणलेत. आज जर्मनी सारख्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर मशीन्स निर्माण होतात आहे ह्या प्रभामंडलचे जाणून घेण्यासाठी. प्रभामंडल नेमकं काय असतं, आकर्षण यंत्र नेमकं काय असतं, वलय नेमकं काय असतं, तसं जर बघितलं तर संत महात्मे आणि देवांच्या मागे जे एक चक्र आपल्याला दिसतो, स्वच्छ पारदर्शी जे श्वेत रंगाचा असतो किंवा पिवळ्या रंगाचं असतं, त्याला आपण ऑरा म्हणतो, प्रभामंडळ म्हणतो, आकर्षण यंत्र म्हणतो. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जे भाग आहे ते मागे जे वलय आहे त्यालाच निवळ आकर्षण यंत्र म्हणावं का, प्रभामंडल म्हणावं का, हे नेमकं काय आहे. फार स्पष्ट आणि सोप्या भाषेत जर आपल्याला समजायचं असेल तर शेवटी मानव जीवनाला चालवणारी ही ऊर्जा असते, निर्माण करणारी पण ऊर्जा असते. आणि मॉडर्न फिजिक्स पण या गोष्टीला स्वीकारतो की जे जे तत्व आहे किंवा आज हे जे आपल्याला लाईट दिसते ह्या लाईटमध्ये जीव नसतं तर हे दिसलीच नसती. तर प्रत्येक तत्व जे सदृश्य अदृश्य आहे त्याच्यामध्ये जे सृष्टीवर आहे त्याच्यामध्ये जीवन आहे. दगडामध्ये पण जीवन आहे. दगडाला जर जीवन नसेल तर वनस्पती, फुलं, फलं त्याच्यावर उगवणार कशी, त्याच्या खाली बेडकापासून प्रत्येक जीवतत्व राहणार कसं. पण दगडाचं वलय नाही जीवन असताना सुद्धा. माणसाला आणि माणूस जन्माला एक वेगळं वलय जे निर्माण झालं, एक वेगळा जे स्वरूप प्राप्त झालं तर त्याच्या आकर्षण यंत्रामुळे, त्याच्या प्रभामंडळामुळे समाजामध्ये आदर्शाची निर्मिती होणे, लोकसंख्येने त्याच्या मागे धावणे किंवा प्रत्येक स्तरातून जे विचार आणि व्यक्तित्व प्रकट होतात मग ते देवाच्या रूपात पूजल्या जातात, आदर्शाच्या रूपात पूजल्या जातात. हे सगळं काय आहे. शेवटी तुमच्यामधली जी ऊर्जा आहे तुम्ही किती प्रखर रूपात निर्माण करताय, ती चिंतन ऊर्जा, ती भाव ऊर्जा, ती गुण ऊर्जा, तुमच्या आतून निर्माण होणारी ऊर्जा शक्ती आणि बाह्य तत्वापासून तुम्ही घेणारी शक्ती म्हणजे परफेक्ट कोऑर्डिनेशन ऑफ इंटरनल एनर्जी आणि जे कन्व्हेन्शनल एनर्जी आपण घेतो, पाणी, वायू, हे सर्व तत्व. आणि तसं बघितलं तर हे सर्व तत्वाला एकत्र केलं तर पंचतत्वाची ही काय आहे, पंचमहाभूताची. तर अग्नी, जल, मृदा, आकाश आणि हे जे पाच तत्व आहेत, हे जे ते पाच तत्वाचं जे स्वरूप तुम्ही एकत्र केलं तर मातीमध्ये तुम्हाला 9 रंगांचा साठा मिळेल, पाण्यात तुम्हाला 9 रंगांचा साठा मिळेल, तुम्हाला वायूमध्ये 9 रंगांचा साठा मिळेल, तुम्हाला आकाशात 9 रंगांचा साठा मिळेल. आता हे 9 रंग जे असतात हे तुमची पंचतत्वाची जी काया असते हे 9 रंगाचं समाहान असतो. आणि हे 9 रंगांचं समाहान जेव्हा एकत्र येतो तर ही पंचतत्वाची काया बनते. आणि हे 9 रंगांचे जे समाहान आहे त्या समाहानला आपण प्रभामंडळ म्हणतो, त्याला आपण प्रभामंडळ म्हणतो. आणि या प्रभामंडळाचं महत्व कसं असतं. प्रभामंडळाचं महत्व म्हणजे बघा, एक हरिण जर नाभीतून कस्तुरीच उत्सर्जित करणार नाही तर तो हिरणीला आकर्षित करू शकत नाही. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, माणसाला
प्रभाव निर्माण करण्यासाठी, आपलं व्यक्तित्व चांगलं करण्यासाठी, आपल्या व्यक्तित्वाचा प्रभाव निर्माण करण्यासाठी, आपलं अस्तित्व घडवण्यासाठी हे प्रभा मंडळाचं खूप महत्व असतं. एक हरिण जर नाभीतून कस्तुरी उत्सर्जित करणार नाही तर तो हिरणीला आकर्षित करू शकत नाही. जंगलातला एक वाघ हजारो लोकांना हातात हत्यार असताना सुद्धा घाबरून सोडतो. त्याचा प्रभामंडळ एवढा प्रभावी असतो. पिंजड्यात जरी आणून बंद केलं तरी त्याची भीती सगळ्यांना असते, त्याचा प्रभाव बाहेरच्या लोकांवर असतो. पण त्याच वाघाला जेव्हा एक रिंग मास्टर त्याची ऊर्जा शक्ती क्षय करून टाकतं, त्याचा प्रभामंडळ मोडीत काढतो, त्याचं आकर्षण यंत्र संपून टाकतो, त्याचा वलय पूर्ण मिटून टाकतो, तर तो वाघ एका स्टूलवर गाढवापेक्षाही वाईट परिस्थितीत आपल्याला दिसतो आणि एक रिंग मास्टरचे हात जोडताना दिसतो. विद्वानपेक्षा विद्वान, तुमच्यामध्ये बरेच प्रश्न असेल की विद्वानपेक्षा विद्वान व्यक्ती घरात बसलेले असतात आणि ज्यांची लायकी नसतात ते समाजाला चालवताना आपल्याला दिसतात. मोठा प्रश्न प्रत्येकदा की मी इतका चांगला आहे तरी मला दुःख का, आणि हे वाईट कर्म करणारा माणूस इतका सुखी का, हे कधी विचार केला का? प्रभामंडळ तर प्रभामंडळ आहे, मग नकारात्मक असेल सकारात्मक असेल. अहो, एकीकडून जर तुम्ही लाईट टाकली आणि दुसरीकडे जर लाल कलरची जर लाईट जर जास्त पॉवरफुल असणार तर ते पांढरी लाईटला दाबून देणार. शेवटी आपल्याला कळत नाही, पण कळत न कळत आपली जी शारीरिक ऊर्जा आहे जेव्हा आपण व्यक्तीच्या संपर्कात येतो तर ती उत्सर्जित होत असते आकर्षित करण्यासाठी, त्याला दाबण्यासाठी. ज्या पद्धतीने आपण जेव्हा एक कार घेऊन निघाल्यानंतर आपण जेव्हा जर आपल्याला गाडी चालवता येत असेल तर तुम्हाला सांगायची गरज नाही, बाजूच्या बसलेल्या माणसाशी तुम्ही बोलत असता, मागचा माणूस तुमच्याशी बोलत असता, तुम्ही गाणे ऐकत असता टेप मधले, समोरून ट्रक येऊन राहिला आहे हे तुमच्या माइंडला तुम्हाला सांगावं नाही लागत. तुमचा पाय बरोबर क्लचवर जाणार, गिअरवर तुमचा हात जाणार, तुमचा मस्तिष्क आहे तुमची आज्ञा करते ऊर्जाला, तुमच्या शारीरिक ऊर्जाचे संचालन विधीला, की हे ट्रकला तुम्ही ओव्हरटेक करू शकता किंवा त्याच्या मागे लावू शकता, ब्रेक मारू शकता. एक नैसर्गिक प्रक्रियाच्या तहत होतं ना, पण आपण त्याच्याकडे कधी लक्ष घालतो का? तसंच एखाद्या व्यक्ती जेव्हा आपल्या संपर्कात येतो तेव्हा त्या व्यक्तीकडे आपलं लक्ष नसतो, पण तो निगेटिव्ह असतो तर आपल्या शारीरिक ऊर्जा त्याला दाबण्याचा प्रयत्न करते, चांगला असेल तर त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. हे सगळी प्रोसेसमध्ये आपली ऊर्जाचा क्षय होत असतो आणि ते ऊर्जाचं आपण निर्माण करत नाही. ऊर्जाचं निर्माण नाही झालं तर तुम्ही बघा 30-30 वर्षांमध्ये राजकारणात प्रभावी ठरलेले व्यक्ती जे समाजाचे आदर्श ठरतात, जेव्हा एखाद्या पदावरून उतरतात तर त्यांना कोणी बघायला सुद्धा तयार नसतं आणि त्यांच्याकडे बघणं सुद्धा म्हणजे लोक म्हणजे त्यांच्या बाजूचे पण लोक जे आहे बाजूला सरकून जातात. हे नेमकं काय आहे? पण दुसरीकडे तुम्ही जर बघितलं की संतांचं जे वलय आहे ते तसंच राहतो, कारण त्यांच्या आतली ती जी ऊर्जा जे ते क्षय करतात त्याचं ते निर्मिती करत राहतात. शेवटी तुम्ही निर्माण करणारी ऊर्जा जर तुम्ही पुरवणारी ऊर्जाच निर्माण नाही करू शकले तर घेवाणदेवाणची ही प्रक्रिया थांबून जाते आणि घेवाणदेवाणची प्रक्रिया जिथे थांबते तिथे तुमच्या पर्सनॅलिटीवर फरक पडतो. एखाद्या व्यक्तीमध्ये विचार जरी नसले पण दिसायला तो चांगला असला तर लोक त्याच्या मागे धावतात. एक समाजामध्ये आज ज्या पद्धतीचे आदर्श निर्माण होतात आहे आणि आपल्या आकर्षण वलयमधून पहिले समाजाला अशिक्षित ठेवून गुलाम केलं जायचं आणि आता आकर्षणच्या वलयमध्ये बांधून किंवा आपला जे एक ऑरा तयार करून किंवा एक प्रभामंडळ निर्माण करून धर्म क्षेत्रात, समाज क्षेत्रात, राजनीती क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचं प्रभामंडळ निर्माण केला जातो, इव्हेंट मॅनेज करून, ब्रँडिंग करून, इमेज बिल्डिंग करून आणि त्याच्या माध्यमातून समाजाला गुलाम बनवण्याची एक नवीन प्रक्रिया बाजारवादाच्या या युगामध्ये प्रभावी ठरत आहे. अशा या बाजारवादाच्या युगामध्ये जेव्हा तुमच्याकडे नैसर्गिक गुण असतील, चारित्र्य असेल, सिद्धांत असेल, तर अशा या खोटे आदर्श, पोस्टरवरचे जे आदर्श आहेत, जे पोस्टरवरचे जे आदर्श आज तुम्हाला आमचे भाग्यविधाते, आमचे प्रेरणास्थान काय हे जे आपल्याला दिसतात आणि त्यांची मांडणी होताना आपल्याला दिसते आणि ते आपले देवत म्हणून म्हणजे समोर येतात, अशा हे जे आदर्श आहेत या आदर्शांच्या पुढे जर तुम्हाला नीतिमूल्य टिकवायचे असतील, तुमच्या सिद्धांतांचं रक्षण करायचं असेल, तुम्हाला जर खरोखर स्वाभिमानचं जीवन जगायचं असेल तर तुमचं प्रभामंडळ हा उत्कृष्ट असायला पाहिजे. जसं वाघाचं प्रभामंडळ जंगलात असताना, पिंजड्यात असताना सुद्धा प्रभावी असतो, पण सर्कसमध्ये आल्याबरोबर त्या वाघावर लोक हसतात. असंच माणूस किती जरी चांगला असेल, किती बुद्धिजीवी असेल, किती क्षमतावान असेल, किती सामर्थ्यपूर्ण असेल, किती सैद्धांतिक असेल, किती चारित्रिक असेल, पण जर 50